आपण कथेमध्ये श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा पहिला स्कंद सर्ग याच्या अंतर्गत अध्याय 19 या स्कंदातला शेवटचा अध्याय हा, ज्याच्यामध्ये शुकदेव गोस्वामींचं परीक्षित महाराजांच्या आमरण उपवासामध्ये प्रकटीकरण याचा आपण श्रवण करीत आहोत. श्लोक संख्या 30 पर्यंत चर्चा झालेली आहे. कथेमध्ये आपण श्रवण केलंय की कशा पद्धतीने शुकदेव गोस्वामी भगवंतांच्या कृपेने आणि प्रेरणेने परीक्षित महाराजांना दिव्य सत्संग देण्यासाठी आणि त्यांना भगवंतांच्या चरणांचं स्मरण करून देण्यासाठी तिथे अवतरित झाले आणि त्याचबरोबर बाकीचे मुनी आधीच तिथे आलेले आहेत आणि शुकदेव गोस्वामींचं मोठं स्वागत झाले सर्वांच्या द्वारे आणि त्यांना उंच ठिकाणी असं आसन देण्यात आलेलं आहे. त्यावरती ते आसनस्थ झालेले आहेत आणि त्यानंतर ते सर्व मुनींच्या कल्याणार्थ श्रीमद भागवतमची कथाही ऐकवणार आहे. तर असे शुकदेव गोस्वामी जे निवृत्ती निरतः मुनी असं त्यांना म्हणतात की सदा मुक्तीच्या अवस्थेमध्ये आत्मारामासारखे ते उदासीन भाव ठेवून सर्वत्र विचरण करणारे आहेत. तर असे उदासीन बाबा दुसऱ्यांशी चर्चा करतील का? त्यांना भगवंताबद्दल सांगतील की नाही? हे बघूया श्लोक संख्या 31 पासून. प्रशांतमासीनम अकुंठमेधसं मुनिं नृपो भागवतोऽभ्युपेत्य प्रणम्य मूर्धना वहिता कृतांजलि नत्वा गिरा सुनृतयान वपृच्छत. तेव्हा अत्यंत प्रखर तेज असणारे श्रील शुकदेव गोस्वामी पूर्ण शांत भावाने आपल्या आसनावरती बसले होते आणि ते अत्यंत निसंकोचपणे सर्व प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी सर्वथा तयार होते. कारण ते अत्यंत बुद्धिमान होते आणि त्याच बुद्धिमत्तेद्वारे ते सर्व उत्तर देण्यासाठीही तयार होते. तेव्हा भगवंतांचे महान भक्त परीक्षित महाराज हे त्यांच्या चरणांच्या जवळ गेले आणि त्यांनी शुकदेव गोस्वामींसमोर नतमस्तक होऊन त्यांना प्रणाम केला, साष्टांग प्रणाम केला आणि त्यानंतर हात जोडून अत्यंत मधुर आणि विनीत वाणीने त्यांनी त्यांच्याकडे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तर महाराज परीक्षित यांनी मुनींना काय प्रश्न विचारला? परीक्षिदुवाच अहो अद्य वयं ब्रह्मन् सत्सेव्या क्षत्रबन्धवः कृपयातिथिरूपेण भवद्भिस्तीर्थका कृतः. भाग्यशाली राजा परीक्षित म्हणाला, हे ब्राह्मण देवता, आपण अत्यंत आमच्यावरती कृपा करून येथे आमच्या अतिथी रूपामध्ये आपण प्रकट झाले आहात. तर आम्हा सर्वांवर कल्याण करण्यासाठीच आपण आलेले आहात आणि आपण आपल्या चरण कमलांनी इथे येऊन आमच्या या प्रदेशाला स्वतःच तीर्थस्थळ बनविलेलं आहे. कारण महाभागवतांचं हे स्वरूपच आहे. तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि. त्यांच्या चरण कमलांची रज जिथे जिथे जाते ते स्थानच स्वतः एक पवित्र स्थान बनत असते, तीर्थस्थळ बनत असते. तर आपली कृपा ही अहेतुकी आहे आणि फक्त एकच हेतू आहे तिचा, आमच्यासारख्या दीन दुबळ्यांवरती कृपा करणे. आणि त्यामुळेच परीक्षित महाराज नम्रतेने म्हणतायत की माझ्यासारखा अयोग्य राजा सुद्धा भक्ती करण्यासाठी सुपात्र ठरलेला आहे आपल्या कृपेमुळेच. कारण जो क्षत्रिय परिवारात जन्म घेतो परंतु त्याच्याकडे राजा अर्थात क्षत्रिय धर्माचे सर्व गुण नसतात, त्याला क्षत्रबंधू म्हणतात. आणि ब्राह्मण कुळात जन्म होऊनही ज्याच्याकडे ब्राह्मणाचे गुण नसतात त्याला ब्रह्मबंधू म्हणतात.
परंतु इथे आपल्या समोर परीक्षित महाराज हे स्वतः क्षत्रिय आहे आणि शुकदेव गोस्वामी हे पूर्ण ब्राह्मण आहे, कारण दोघांमध्ये तत्तत दिव्य गुण भरलेले आहेत. तर काय महिमा आहे अशा मुनिवरांना अतिथी रूपाने प्राप्त केल्याने व्यक्ती प्राप्त करू शकतो. कारण इथे अतिथी रूपामध्ये शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांकडे आलेले आहेत. येषां संस्मरणात् पुंसां सद्यः शुद्ध्यन्ति वै गृहः किं पुनर्दर्शन स्पर्श पादशौचा सनादिभिः. आपले फक्त स्मरण मात्र केल्याने आमच्यासारख्या गृहस्थांचं हृदय आणि स्थान दोन्ही पवित्र होऊन जातात. तर आपल्याला बघणे, आपल्या चरणांना स्पर्श करणे आणि आपल्या पवित्र चरणांचं पाद प्रक्षालन करणे, आपल्या चरणांना गंगाजळाने धुवून ते स्वतःच्या माथ्यावरती घेणे आणि आपल्या घरामध्ये आपल्याला आसनस्थ बनविणे, आपल्याला आसन देणे, आणि याच्या विषयामध्ये तर काय बात करावी. इतकी कृपा आहे आपली की आपण साक्षात आमच्याकडे आलेला आहात. त्यामुळे संत महात्मे आपल्या दारी येणं हे गृहस्थांचं मोठं भाग्य मानलं गेलेलं आहे आणि हे भाग्य परीक्षित महाराजांनाही प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे अत्यंत स्वतःला सुखी समाधानी मानत आहेत आणि गृहस्थांनी संतांनी आपल्याकडे यावं अशी अपेक्षाही केली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी कृतज्ञ असलं पाहिजे. जो गृहस्थ अशा पवित्र आदेशांचा निरादर करतो, सत्कार करीत नाही, साधू संतांना बोलवित नाही किंवा त्यांचा द्वेष करतो, तो एक महान अपराधी मानला पाहिजे. आणि त्यामुळेच असा आदेश आहे की गृहस्थाने संत व्यक्तींना बघितल्यावरती लगेचच आपले चरण त्यांच्या चरणांमध्ये आपलं मस्तक झुकविलं पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले पाहिजे. अन्यथा मोठा अपराध होतो आणि त्याच्यामुळे शास्त्रानुसार त्याने त्या दिवशी उपवास ठेवला पाहिजे आणि जर जेवण केलेलं असेल तर त्यानंतर त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी उपवास केला पाहिजे. अन्यथा हे पाप त्याला पुढच्या जन्मामध्ये फेडावंच लागेल. तर अशा महान भगवत भक्तांच्या दर्शनाच्या संदर्भात उदाहरण देऊन सांगत आहेत की किती महान आहे त्यांचं दर्शन. सानिध्याते महायोगिन पातकाने महान्त्यपि सद्यो नश्यन्ति वै पुंसा विष्णोरीव सुरेतरः. ज्या पद्धतीने भगवंतांच्या उपस्थितीमध्ये नास्तिक व्यक्ती टिकू शकत नाही, कारण तो तोपर्यंत ओरडू शकतो जोपर्यंत देव समोर नाही. जो म्हणतो की देव नाही आहे त्याला म्हणतात नास्तिक. परंतु समोरच भगवंत उभे राहिले तर नास्तिकतावादाचा नाश तर आपोआपच होत असतो. त्याच पद्धतीने जेव्हा संत व्यक्ती, महात्मे व्यक्ती, हे महान योगी जिथे उपस्थित होतात तिथे मनुष्याचे नाश न होऊ शकणारे पाप सुद्धा त्यांच्या उपस्थितीत तत्क्षणात लगेचच नष्ट होऊन जातात. त्यामुळे म्हटलेलं आहे, विष्णू भक्तः भवेत् दैव आसुरास्तत् विपर्ययौ, असं पद्मपुराणात म्हटलेलं आहे. जे भगवंत विष्णूंचे, भगवंत कृष्णांचे भक्त आहेत त्यांना देव म्हणतात किंवा सुर म्हणतात, आणि जे अभक्त आहेत, विष्णू किंवा कृष्ण भगवंतांना मानित नाही, त्यांना असुर किंवा दानव किंवा राक्षस म्हटलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने व्यक्तीने आसुरिक मनोवृत्ती मनात ठेवू नये, साधू संतांचा सत्कार करावा आणि त्याद्वारे स्वतःचं कल्याण करून घ्यावं. आधीच मायेमध्ये फसलेला हा व्यक्ती जर साधू संतांच्या चरणांची रज प्राप्त करणार नाही तर सांसारिक चेतनेतनं कधीही बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे आपलं परम कल्याण साधण्यासाठी त्याने साधूंचा सत्कार करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा भगवंतांनी मला स्वीकारलेलं आहे
कारण भगवंतांनी मला गर्भस्थावस्थेमध्येच वाचविलं आहे आणि आत्ताही वाचवित आहे आणि मीही त्यांना स्वीकारलेलं आहे असं परीक्षित महाराज म्हणतात. अपि मे भगवान प्रीतः कृष्ण पांडु सुत प्रियः पैतृष्वसेय प्रीत्यर्थम तद गोत्रस्यात् बांधवः. भगवंत श्रीकृष्ण जे पांडू वंशात जे पुत्र प्राप्त झाले त्यांना अत्यंत प्रिय होते आणि भगवंतांनाही ते अत्यंत प्रिय होते. त्यांनी आपले महान जे भाचे आहेत तथा दुसरेही भावंड आहेत त्या सर्वांना प्रसन्न करण्यासाठी माझाही संबंध स्वीकार केलेला आहे आणि मलाही तसाच अधिकार दिलेला आहे जसा त्यांनी आपल्या भावांना, यादवांना आणि आपल्या भाच्यांना दिला होता. तर भगवंत अत्यंत कृपाळू आहे. खास करून भगवंत साक्षात यांच्या परिवारामध्येच प्रकट झाले. त्यामुळे ज्याला आपण रक्ताचे नाते म्हणतो त्या पद्धतीने सुद्धा भगवंतांनी यांना अधिकार दिला आपलं बनवण्याचा. तर ही महानता आहे भगवंतांची की भगवंत ह्या जगतामध्ये प्रकट होऊन सांसारिक जीवनात फसलेल्या लोकांना सुद्धा आपलं बनवून देतात. तर भगवंतांच्या चरणांवरती जो आत्मसमर्पण करतो अशा व्यक्तीला भगवंत का नाही स्वीकारला? अवश्य स्वीकार. महाराज परीक्षित हे महान पांडवांचे एकमात्र पौत्र होते आणि त्या कारणाने विशेष आहे. एकटाच आहे तर ते शेंडेफळ. भगवंत कृष्ण त्यांचं संरक्षण अवश्य करणार आणि त्यासाठी अत्यंत तत्पर होते भगवंत. म्हणजे परीक्षित महाराजांनी सांगितलेलं आहे की भगवंतांनी मला आपलं केलेलं आहे. याचं काय प्रमाण आहे? काही प्रमाण देता येईल? आणि आपण येथे येणे हेच तर त्याचं प्रमाण आहे अशा पद्धतीने ते सांगत आहे. अन्यथा ते व्यक्त गतेर दर्शनम नह कथम नृणाम नेतराम्रियमाणानां संसिद्धस्य वनीयसः. अन्यथा हे कसं शक्य होतं? जर भगवंत श्रीकृष्णांचीच आपल्या हृदयामध्ये प्रेरणा नसती तर त्या प्रेरणेविना आपण स्वतः जे मुक्ती निरत मुनी आहात, उदासीन आहात संसाराप्रती, आपण येथे कसे येऊ शकतात आणि आपल्याद्वारे भगवंतांची कथा ऐकण्याचा योग मला कसा प्राप्त होऊ शकतो? आपण स्वइच्छेनेच अर्थात भगवंतांच्या कृपेनेच इथे प्रकट झालेला आहात. त्यामुळे ही साक्षात भगवंतांची कृपा आहे आणि प्रमाण रूपामध्ये मी ह्याच गोष्टीला पुढे ठेवेन की आपलं इथे प्रकट होणं हीच तर भगवंतांची विशेष कृपा आहे. जेव्हा आपण सामान्य व्यक्तींना बिलकुल दृष्टिगोचर होत नाही, सामान्य व्यक्तींना आपण दर्शन देत नाही, त्यांच्या दृष्टीपथातही येत नाही आपण, आणि खास करून मी संसारी जगतात फसलेला एक साधारण राजा आणि जो आता मरणासन्न अवस्थेत आहे, मी 7 दिवसात मरणार आहे, आणि आपण अत्यंत कृपा करून जंगल जे सात्विक आहे त्याला सोडून आपण इथे आलेला आहात. तर आपण अत्यंत कृपा केलेली आहे आणि आपली कृपा ही भगवंतांची कृपा म्हणूनच मी स्वीकार करतो. तर आपण महान संत आणि सर्व भक्तांचे गुरु आहात असा उल्लेख करताय. अतः पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्येह यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. आपण अत्यंत महान संत आहात. आपण तर संतांचेही संत आहात, संतांचेही आपण काय आहात? गुरु आहात. त्यामुळे मी आपल्याकडेच ही प्रार्थना करतो की आपण सर्व व्यक्तींसाठी आणि विशेषत्वाने लवकरच मरणाऱ्या माझ्यासारख्या माणसासाठी पूर्णतेचा मार्ग काय आहे ते आपण दाखवावा आणि त्याच्यावरती चालण्यासाठी आम्हाला प्रेरणा द्यावी. आणि या व्यतिरिक्त आता मला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचे श्रवण करण्याची इच्छा बिलकुल नाही. तर अशा परिपूर्णतेसाठी इतरही गोष्टी काही असतील तर त्यांच्याबद्दलही परीक्षित महाराज विचारतात. यत् श्रोतव्यमथो जप्यं यत् कर्तव्यं
नृभिः प्रभो स्मर्तव्यं भजनीयं वा ब्रूहि यद्वा विपर्ययम्. कृपा करून मला हे सांगा की मनुष्याने, खास करून मरणासन्न व्यक्तीने काय ऐकलं पाहिजे, कोणत्या मंत्राचा जाप केला पाहिजे, कोणत्या वस्तूचं स्मरण केलं पाहिजे आणि कोणत्या भगवंतांची पूजा केली पाहिजे. आणि मला हे पण सांगा की काय काय त्या व्यक्तीने नाही केलं पाहिजे. अर्थात यम म्हणजे काय नाही केलं पाहिजे आणि नियम काय केलं पाहिजे, दोघांबद्दल ते विचारत आहे. आणि कृपा करून मला या सर्व गोष्टींबद्दल सविस्ताराने सांगा. मला घाई नाही, अजून माझ्याकडे 7 दिवस आहेत, तर आपण विस्ताराने सांगू शकता. का? कारण आम्हा गृहधर्मीयांसाठी आपला सत्संग प्राप्त करणे अत्यंत सुदुर्लभ आहे. आणि त्याचं काय कारण आहे? नूनं भगवतो ब्रह्मन् गृहेषु गृहमेधिनां न लक्ष्यते यवस्थानम् अपि गोदोहनं क्वचित्. कारण हे शक्ती संपन्न दिव्य ब्राह्मण, असं मी ऐकलेलं आहे की आपण इतके महान आणि उदासीन आहात की आपण लोकांना तर दिसतच नाही, परंतु कोणा गृहधर्मीयाच्या घराच्या जवळून जरी जात असले आपण, तरीही आपण फारच उदासीन असल्यामुळे सांसारिक लोकांच्या प्रती आपण तेवढाच वेळ गृहधर्मीयांसाठी चर्चा करीत असतात, त्यांच्या उद्धारासाठी, की केवळ एक गाय धुण्यासाठी जेवढा वेळ लागतो, म्हणजे गाय धुवायला किती 10-15 मिनिटं लागतात, तर त्याच्यापेक्षा जास्त आपण बिलकुल कोणाच्या घरीही किंवा घराच्या गोठ्यामध्येही थांबत नाही. तर आपण अत्यंत कृपा केली आहे की आपण इथे उपस्थित झालेला आहात. तर याच्याहून माझं मोठं भाग्य काय असेल. आणि असे प्रश्न विचारल्यानंतर शुकदेव गोस्वामी काय करतात हे सांगतायत सूत गोस्वामी. सूत उवाच एवं आभाषित पृष्टः स राज्ञा श्लक्ष्णया गिरा प्रत्यभाषत धर्मज्ञो भगवान बादरायणीः. बादरायणी अर्थात भगवंत व्यासदेवांचे ते पुत्र होते. सूत गोस्वामी म्हणतायत की अशा पद्धतीने अत्यंत गोड गोड मधुर वाणीने परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामीचं स्वागत केलंय, त्यांना आसनस्थ केलंय आणि त्यानंतर त्यांच्याकडे प्रश्नही ते करीत आहेत. या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर व्यासदेवांचे महान पुत्र, जे आत्मसाक्षात्कारी जीव आहेत आणि आध्यात्मिक जगतामध्ये श्रीमती राधाराणी, जी भगवंत श्रीकृष्णांची नित्य संगिनी आहे, तिचा वैयक्तिक हा पोपट आहे, जो सर्व प्रकारच्या वृंदावनातल्या बातम्या राधाराणीला देत असतो. तर हाच तो शुकदेव इथे शुकदेव गोस्वामी म्हणून प्रकट आहेत. आणि ते व्यासदेवांद्वारे बालक रूपाने प्रकट झाले आणि त्यांचा जन्मच झाला जेव्हा ते 15 वर्षाहून जास्त आयु त्यांची होती. आणि त्यानंतर हे 16व्या वय अर्थात काही वेळानंतर इथे प्रकट झाले आहेत. असे अत्यंत दिव्य व्यासदेवांचे पुत्र शुकदेव गोस्वामी अत्यंत शक्ती संपन्न महापुरुष आहेत आणि धर्मवित्त आहेत. तर त्यांनी अशा प्रश्नांची उत्तरं देण्यास आता सुरुवात करीत आहेत. अशा पद्धतीने श्रीमद भागवतमचा पहिला स्कंद याच्या अंतर्गत शुकदेव गोस्वामी यांचं परीक्षित महाराजांच्या आमरण उपवासाच्या ठिकाणी उपस्थित होणे या अध्यायाचे तात्पर्य पूर्ण झाले. या पद्धतीने पहिला स्कंद श्रीमद भागवतमचा आपण पूर्ण केलेला आहे.